आता भाजप आमदार सुरेश धस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। दोघांमध्ये बीड प्रकरणावरती चर्चा झाल्याची माहिती मिळाली। बीड प्रकरणामध्ये आमदार सुरेश धस हे वारंवार धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतायत। याच पार्श्वभूमीवर दोघांमध्ये काय चर्चा झाली याला आता मोठं महत्त्व आलंय। आज रात्री 8 वाजता आमदार सुरेश धस हे देशमुख कुटुंबाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घालून देणार आहेत आणि यावेळी धस आणि मुख्यमंत्री यांची देखील भेट होईल। मी राजीनामा दिलेला नाही असं वक्तव्य खुद्द धनंजय मुंडेंनी केलं। त्यामुळे आता राजीनाम्याच्या चर्चांवरती स्वतः भाष्य केल्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम लागलाय। दरम्यान बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला या हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंवरती सातत्याने निशाणा साधला जातोय आणि विरोधकांनी राज्यपालांची भेट घेऊन मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती। मात्र या प्रकरणात आता धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याची चर्चा काल रंगली होती। तसंच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय अजित पवारांनी राखून ठेवला असल्याचं सूत्रांच्या कडून समजलंय। मात्र धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला नाही हे आता स्वतः स्पष्ट केलंय। त्यामुळे या सगळ्या चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय। काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही। काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही। काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही। अनेक पक्षांचे मंत्री होऊन गेले। आदरणीय पवार साहेबांच्या काळात असेल, विलासरावजी देशमुखांच्या काळात असेल, अनेक लोकांनी त्या काळात म्हणजे शिवसेनेचे जेव्हा जोशी साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांचा राजीनामा झालेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। त्याच्यामुळे असं का त्यांचा म्हणजे जेव्हा सुरेश धस आणि साळुंकेजीही राजीनामा मागतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजीनामा घेत नाहीत याचं उत्तर तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल, मला कसं माहिती असेल। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एसआयटी चौकशी करा असं पहिलं पत्र मी दिल्याचं भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं। तसंच देवेंद्र फडणवीस या प्रकरणामध्ये कुणालाही क्षमा करणार नाहीत असंही पंकजा मुंडेंनी म्हटलं। मोठ्या लोकांवरती बोलत नाही असं म्हणत पंकजा मुंडेंनी भाजप आमदार सुरेश धस यांना टोला लगावला। हे पहा, मी माझ्या छोटी जी माझी लेवल आहे त्या लेवलच्या विषयांना हाताळते। फार काही माझ्यापेक्षा मोठ्या अभ्यास असणाऱ्या लोकांच्या विषयांवर मी काही उत्तर देऊ शकत नाही। पण मी एवढं सांगेन की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं एसआयटी लावण्याचं ते मी लिहिलं, मी ते तुम्हाला कॉपी देऊ शकते। त्याचबरोबर मी जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे व्यक्त झाले। मी व्यक्त होण्याचं कारण न होण्याचं काय कारण आहे? माझ्या जिल्ह्यामध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या झालेली आहे आणि त्या ठिकाणी मी व्यक्त झाले। त्यावेळी एसआयटी लावावी अशी मागणी केली। तर बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं राज्यातलं राजकीय वातावरण तापलं। यातच आता संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। तर संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी कडून सुरू आहे। दरम्यान मसाजोग प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले आरोप प्रत्यारोप अजूनही सुरूच आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आता देशमुखांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्यामुळे या भेटीकडे राज्याचं लक्ष लागलंय। खरंच वाईट आहे की दुर्दैव आहे की संतोष देशमुखांचं कुटुंब हे मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणं आणि न्याय मिळवून देण्यासाठी विनंती करणं हे काय बरोबर नाही। अतिशय क्रूर पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या केली होती। एक जबाबदार व्यक्तीने असं स्टेटमेंट्स करणं करू नयेत। करायला तर कुणीच करायला नाही पाहिजे, पण त्यांनी तर करू नयेत अशी माझी त्यांना विनंती राहणार आहे। पण ते सगळं ठीक आहे, पहिला त्यांना निर्णय घेऊन दे त्या धनंजय मुंडेचा। त्या धनंजय मुंडेला कसं तुम्ही बाजूला सरकवते आम्ही बघायला लागलोय, नाही सरकवलं तर आमची लढाई आहेच। धनंजय मुंडे राजीनामा होईपर्यंत ही लढाई सुरू असणार आहे। 100% त्यात काही दुमत नाहीये। तर दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे। दिल्लीमध्ये 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि 8 तारखेला निवडणुकीचा निकाल आहे। 8 फेब्रुवारीला मतमोजणी होईल। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे।
Date of notification will be 10th of January, Friday. Last date of making nomination will be 17th of January. Scrutiny on 18th of January. Withdrawal 20th. These are the statutory periods of time which is given. Date of poll is 5th and counting is 8th, and 5th again we have very deliberately kept Wednesday. क्योंकि हम सोचते हैं सब दिल्ली वाले वोट करें, इसलिए इस बार भी महाराष्ट्र की तरह हमने इसको वेडनेसडे में रखा है. तर निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर जे काही आरोप झाले त्यावरती उत्तर दिलं. ईव्हीएम हॅक होऊ शकतं का किंवा बॅटरी असे वेगवेगळे आरोप झाले, पण ईव्हीएम कधी हॅक होऊ शकत नाही. ईव्हीएम छेडछाडीचा आरोप हा निराधार आहे. ईव्हीएममध्ये व्हायरस किंवा बग नाही. ईव्हीएम फुल प्रूफ डिव्हाइस आहे असं निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं. त्यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले. मैंने पिछली बार भी एक किताब आपको दिखाई थी जो हमने बनाई है, वेबसाइट पे डाली है. आज फिर दिखाता हूं. माननीय हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट ने क्या कहा है. उन्होंने कहा है कि ईवीएम हैक हो ही नहीं सकती. देयर इज नो एविडेंस ऑफ अनरिलायबिलिटी और एनी ड्रॉबैक इन द ईवीएम. आई एम सर्कुलेटिंग इट. प्लीज सी द डिटेल्स. डिटेल्स आर देयर इन द कोर्ट ऑर्डर्स. कोर्ट ऑर्डर्स आर हियर कंपाइल्ड. दे आर ऑन आवर वेबसाइट. There is no question of introducing virus or bug in the EVM. There is no question of invalid votes in the EVM. No rigging is possible. High Court and Supreme Court is saying continuously in different judgments which are here. No alteration in results is possible by activating a Trojan horse or a virus. तर विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या जवळपास 30 ते 35 उमेदवारांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली. यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार राजेश टोपे, राणी लंके, मेहबूब शेख, सतीश पाटील, पृथ्वीराज साठे, प्रताप ढाकणे आणि प्राजक्त तनपुरेंसह इतरांनी याचिका केली आहे. विशेष म्हणजे भाजपचे राम शिंदे यांनी देखील आपली याचिका दाखल केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी अनेक गैरप्रकार झाले, अनेक ठिकाणी बोगस मतदान झालं. याबाबत निवडणूक आयोगाकडे व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजची मागणी देखील करण्यात आली होती, मात्र तीही दिली नाही अशी तक्रार या याचिकेत करण्यात आली आहे. आणि ईव्हीएमवर सुद्धा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विधानसभा मतदारसंघातील जे विजयी उमेदवार आहेत सुरेश धस यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने मेहबूब शेख हे जे पराभूत उमेदवार आहेत त्यांनी ही निवडणूक याचिका दाखल केलेली आहे. प्रामुख्याने ही निवडणूक याचिका ईव्हीएम मशीन आणि त्याचा जो गैरवापर झालेला आहे या संदर्भात आहे. ईव्हीएम मशीन संदर्भात निवडणूक झाल्यानंतर याचिकाकर्ते मेहबूब शेख यांनी CCTV फुटेज बाकीची माहिती मागवली होती, परंतु ती माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिली नाही.